भारतीय जनता पक्ष कमळ आहे या मतदारसंघात, आणि कमळाला तर अलीकडे फार वाईट दिवस आलेले आहेत। ह्यांनी जे प्रताप दाखवले, 2 पक्ष फोडले, त्यामुळं प्रचंड लोकांची नाराजी भारतीय जनता पक्षावर आहे। त्याचे काही मुद्दे अमोल कोल्हे साहेबांनी सांगितले, ते अजून पुनरावृत्ती करून त्यांचा तुमचा वेळ घेत नाही, पण काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। महागाई प्रचंड वाढली, सरकारला त्यात अपयश आलं महागाई रोखण्यासाठी। महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेल्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढायला लागली आहे, सरकार त्यात पूर्णपणाने अपयशी ठरलं। आज महाराष्ट्रामध्ये काल परवा मी एक बातमी वाचली की राज्याचे मुख्यमंत्री उद्योग आणायसाठी दावोस नावाच्या एका गावात तिथं एका कॉन्फरन्सला गेलेले। दावोस स्वित्झर्लंडमध्ये आहे, तिथं मुख्यमंत्र्यांनी जाऊन आमचा महाराष्ट्र कसा चांगला आहे सांगितलं असेल। काल परवा बातमी वाचली काय आहे की ठाण्यात गेलं की शिंदे साहेबांच्याकडून कुठला हॉटेलवाला बिल मागत नाही, सवयच नाही कुणाला मागायची नाही द्यायची नाही, त्यामुळे हे तिकडे गेले, त्याच स्टाईलनं परत आले, त्या हॉटेलवाल्याने बिल पाठवले, अरे बाबा आमचं बिल आम्हाला पाठवा, ह्यांनी बिलच दिलं नाही तिथलं। 1.5-2 कोटी रुपयाचं काय असेल किंवा 4-5 कोटी रुपयाचं। त्यामुळं महाराष्ट्र सरकार चालवण्यासाठी हे सरकार पूर्ण अपयशी आहे। शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, कोसळला, त्या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला। तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की त्याचं प्रायश्चित्त भारतीय जनता पक्षाला देण्याचा योग उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आहे, आणि तो शिक्षा देण्याचा, प्रायश्चित्त देण्याचा योग हा उद्याच्या विधानसभेला तुम्ही साधायचा आहे। कुणी किती आलं, काही सांगितलं, सगळ्या गोष्टी झाल्या, तर सकाळी उठून तुतारी वाजवायची एवढं लक्षात ठेवा, आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणाने सचोटीनं काम करा। सरकार आपलं येईल। माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, काय घोटाळा करू नका। परत मग लक्षात येतच ते कोणी काय केलेलं आहे, प्रत्येकाच्या बूथवर कुंडली लिहिलेलीच असते, त्यामुळे परत असा प्रॉब्लेम होऊ नये की आता काय आमच्याकडे बघतच नाहीत, दुर्लक्षच करतात, आमच्याशी बोललेच नाहीत। तर आपण सगळ्यांनी झटून काम केलं आणि प्रत्येक बूथ चांगला लढवला, तर तशी पाळी कोणावर येऊन देऊ नका, एवढीच माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।